रामकृष्ण आहे. आज ह्या ठिकाणी श्रीकृष्ण म्युझिक मेकर्स आजरा, अंबोली रोड आजरा या ठिकाणी पखावज बनवलेला. पखावज हा पूर्ण ब्लॅक सिस्टम मध्ये आहे आणि ब्लॅक सिस्टम मध्ये असताना त्याला चेरी कलर, मेटॅलिक कलरचं पॉलिश केलेलं आहे. पूर्ण आतून हा सगळा कंप्लीट काळा सिस्टम आहे. आणि हे आमचे परम श्रद्धेय गाथा मंदिर लक्ष्मण महाराज कुंडगर यांनी हे लाकूड दिलेलं आहे. आणि त्यांचेच अनुयायी परम श्रद्धेय जगन महाराज हे लातूरचे आहेत आणि लातूरचे ते उत्कृष्ट पखवाज वगैरे वाजवतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी तिकडून खोड वगैरे पाठवलेलं आहे. त्याच्यावर आम्ही वादी पुडी याचं सगळं काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं 64चा घाट बांधलेला आहे पुडीचा, अतिशय सुंदर असं. प्लस धुमा हा 64 मध्ये बांधलेला आहे. सुंदर जराशा कणकेवरती अतिशय सुंदर प्रसन्न वाजणार. कारण का गाथा मंदिरला सगळे डगे कमी पिठाचे लागतात, त्यामुळे हा कमी पिठाचा केलेला आहे आणि त्या पद्धतीने उत्कृष्ट असा समाधानकारक पकवास केलेला आहे. आणि जगन महाराजांचा फोन आला, गुरुजी जरासा एक व्हिडिओ करून पाठवा. त्यांच्यासाठी म्हणून एक थोडासा व्हिडिओ करून पाठवायचा आहे आणि त्याच्यासाठी 2 बोल तुम्हाला मी वाजवून दाखवतो. कसा वाजतो, काय असतं, आडवा केल्यावरही वाजतो आणि उभा ठेवल्यावरही वाजतो. आणि हा बैठी भजनाला आणि कीर्तनासाठी असा उत्तम असा दर्जा वाजला पाहिजे. काही पखावाज मराठवाड्यामध्ये त्या साईडला जर परभणी इकडे जर बघितलं तर कमी शाहीमध्ये फोकस केला जातो. कमी शाही कडक स्वराचे पखवाज, काळीदोनचे कमी शाहीचे कडक स्वराचे पखवाज. पण पखावज म्हटलं की पखावज हा ओरिजिनल मृदंग बाज त्याच्यामध्ये आला पाहिजे, त्याची दिन वाजली पाहिजे आणि त्याला भरशाही असते. आणि भरशाही असते, काही ना कमी शाहीवर वाजवायचा असतो, काही ना असं असतं. पण तसं नाही, ओरिजिनल पखावज जर बनवायचं जर झाला तर तो मृदंग म्हणून जो बनला जातो. आमचे गुरुजी सांगायचे, आमच्या गुरुजींचे गुरुजी साठम गुरुजी सांगायचे की पखावज वाजत असताना चाट थाप लवेला अतिशय सुंदर असा वाजला पाहिजे आणि त्या पद्धतीने केलेला आहे, बनवलेला आहे. तुम्हाला एक 2 बोल मी तुम्हाला वाजवून दाखवायचा प्रयत्न करतो. काहीही प्रॉब्लेम येणार नाही, सुंदर वाजणार, पांढरी 2लाई वाजणार, खाली काळी 1ला सुद्धा वाजणार. आणि त्याच्याही पेक्षा जर करता पुढे जाऊन जर करायचं असेल, पेटीत चढेल असेल, महाराज जर करता पांढऱ्या 3ला जर गायन करत असतील, कीर्तन करत असेल तर पांढरी 3ला सुद्धा तो झेप घेणार आहे. अशा पद्धतीने हा पखावज बनवलेला आहे आज आणि आज मी त्यांना तो पाठवायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी एक दाखवलं की काय असतं पखावज बनवल्यानंतर, त्याची काय खासियत असते, कसं काम करावं लागतं. पण जोपर्यंत आम्हाला काम समाधान वाटत नाही तोपर्यंत आम्ही दुसऱ्याला देत नाही. अशा पद्धतीने केलेला आहे. रामकृष्ण.